बीडीडी चाळ अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मंत्री छगन भुजबळांच्या हृदयावर शस्त्रक्रिया. मुंबईतल्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये भुजबळांवर झाली शस्त्रक्रिया. डॉक्टरांकडून भुजबळांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला. उद्या संध्याकाळी 6 वाजता महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. महायुतीचं धोरण उद्या ठरवलं जाणार. खासदार सुनील तटकरे यांची माहिती. मुंबई मेट्रो लाईन 4 साठी मोठं पाऊल. 56 मीटर लांबीचा आणि 450 टन वजनाचा स्टील स्पॅन एका रात्रीत बसवण्यामध्ये यश. अनिल अंबानी ग्रुपच्या 40हून अधिक मालमत्ता ईडीकडनं जप्त. अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित मालमत्ता जप्त. 31 ऑक्टोबर 2025ला पीएमएलए कायद्याअंतर्गत झाली कारवाई. अमरावतीमध्ये संत्रा उत्पादकांना फटका. आयात शुल्क वाढवल्यानं संत्र्यांची आवक झाली कमी. शेतकऱ्यांना तब्बल 300 कोटी रुपयांचा फटका. पुण्यामध्ये सोशल मीडियावर गणेश काळेच्या हत्येचं समर्थन. कोंढव्यामधल्या तरुणांनी सोशल मीडियावर बंदुकांसह बनवला व्हिडिओ. हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ देखील केला पोस्ट. आणि रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसी मधल्या प्रदूषण प्रकरणी जिल्हा पोलिसांची कारवाई. रासायनिक सांडपाण्यामुळे नदी पूर्णपणे दूषित बनल्यानं कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.